सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. रामकृष्ण हरी जय हरी विठ्ठल असा विठ्ठल नामाचा गजर करत वारकऱ्यांच्या दिंड्या गेल्या 2 दिवसापासून त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत आहेत. वारकऱ्यांना संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या दर्शनाची आस लागलेली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पौषपारी अर्थात निवृत्तीनाथ यात्रा उत्सव 23 ते 27 जानेवारी दरम्यान साजरा केला जातोय. नवमी ते चतुर्दशी या दरम्यान साजरा होणाऱ्या या यात्रा उत्सवाला राज्यभरातून भाविकांची उपस्थिती असते. शेकडो दिंड्या त्र्यंबकेश्वरकडे मार्गस्थ होत असताना त्यापैकी काही दिंड्या नाशिकमध्ये एक मुक्काम करतात. दरम्यान नाशिककरांकडून ठिकठिकाणी या दिंड्यांचं स्वागत केलं जातं. वारकरी संप्रदायाशी नाळ जोडले गेलेले खैरे कुटुंबीय गेल्या 40 वर्षापासून जुन्या नाशिक येथील पाटील गल्ली या ठिकाणी अंकाई या ठिकाणाहून आलेल्या महामुनी अगस्ती महाराजांच्या पायी दिंडीचे स्वागत करते. वारकऱ्यांचे यथासांग आदरातिथ्य केले जाते. वारकऱ्यांच्या भोजनाची तसंच मुक्कामाची सोय गेल्या अनेक वर्षापासून खैरे कुटुंबीय करत आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे प्रमुख रोशन खैरे यांनी ही परंपरा आता पुढे चालू ठेवली आहे. संपूर्ण खैरे कुटुंबे एक दिवस वारकऱ्यांच्या सेवेत स्वतःला वाहून घेत असते. दरम्यान यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे रोशन खैरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. आज सर्व स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी नाशिक जिल्ह्याचे इथं उपस्थित झाले व आमचा दिंडीचा कार्यक्रम जो असतो अगस्त्यमुनी महाराज दिंडीचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडत असून सर्व आपल्या जुना नाशिक भागातील सर्व नागरिकांनी प्रसादाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो व सर्व नाशिककरांना विनंती करतो का अशा दिंड्या जागोजागी सर्व करून या वारकरी समाजाची सेवा करायची सगळ्यांनी संधी घ्यावी ही नम्र विनंती करतो. आता 250 ते 300 लोकांचा आजचा सहभाग आहे. आता येवल्यापासून तर आता नाशिकपर्यंत दिंडी आलेली, इथून त्र्यंबकेश्वरला पायी जाणार आहे. दरम्यान यावेळी दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले आहे. आज वारकरी संप्रदाय दिंडी सोहळा अनकई किल्ल्याच्या पायथ्यापासून तर ब्रह्मगिरीच्या पायथ्यापर्यंत चालणारा हा ओघ आज नाशिक क्षेत्रामध्ये येऊन आमचं आगमन झालेलं आहे. आणि आत्ताच आमच्या सहकार्यांनी सांगितलं की हे जे मंडळ आहे हे या दिंडीचं खूप आनंदाने स्वागत करतात आणि असंच भगवंत त्यांना निवृत्तीनाथ दादा यांना हे सहकार्य सत्कार्य करण्याची सद्बुद्धी देव हीच निवृत्तीनाथाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तो गुरु स्वामी निवृत्ती दातारू महामुनी अगस्ती महाराज पायी दिंडी सोहळा श्री क्षेत्र अनकाई या ठिकाणाहून या दिंडीचं प्रस्थान होत असतं आणि आजच्या 6व्या दिवसाच्या मुक्कामाला ही दिंडी नाशिक पाटील गल्ली या ठिकाणी आलेली आहे. पाटील गल्लीमध्ये गेल्या कमीत कमी 35 ते 40 वर्षापासून ही दिंडी या ठिकाणी येत असते आणि या वारकऱ्यांची व्यवस्था अतिशय सुंदर आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जनसेवा मित्र मंडळ तसेच या परिसरातील वयोवृद्ध नागरिक सर्व आबालवृद्ध आणि सर्वच तरुण मित्रमंडळ चांगल्या अशा पद्धतीने करत असतं. आणि त्यातल्या त्यात या वर्षीपासून म्हणजे इथून मागे चालूच आहे, परंतु रोशन भाऊ खैरे यांनी या ठिकाणी जनस्वराज्य पक्ष आणि या पक्षामध्ये प्रवेश करून या पक्षाचे पदाधिकारीसुद्धा या चांगल्या कार्याला जोडले गेले आणि ही चांगली अशी एक बाब या ठिकाणी पाहायला मिळते. नाहीतर पुढारी लोक राजकारणी लोक तसे लवकर याच्यामध्ये सामील होत नाही, परंतु हे सगळे सामील झाले आणि त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे या ठिकाणी काम केलं. असंच काम यापुढेही करत राहो अशी महामुनी अगस्ती महाराज यांच्या चरणी व प्रभू रामरायाच्या चरणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. भरत महाराज मिटके. यावेळी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे महानगर प्रमुख रोशन खैरे यांच्या वतीने वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर माजी नगरसेविका वैशाली भोसले, चैतन्य खैरे, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे विद्यार्थी आघाडीचे सागर पवार, महिला जिल्हा प्रमुख रेखा जाधव, कार्यकारिणी सदस्य पुष्पा जगताप, जिल्हा संघटक संदीप अवारे, संजय कुमावत, विकी खैरे, संजय पुंड, बापू खैरे, शंकर देवरे, ओंकार जगताप, पांडुरंग विधाते, यश खैरे, ओम खैरे, संजय माळी, भिकाजी शिंदे, प्रकाश पाटील, रामदास सोनवणे, मारुती तांबे, जनसेवा मित्रमंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची खास उपस्थिती होती.
ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक.